स्टफी काय रे? स्टफी, काय किचन मध्ये आला तू? किचन मध्ये स्टफी कसला गोरा गोरा दिसतो आता उन्हात. आंघोळ घातल्यावर लय भारी दिसतो. आज तर खुश आहे एकदम. हा तू काय बनवते ते? हे ना मी भात करते मस्त फोडणीचा भात. आई सकाळी सकाळीच आल्या होत्या आणि येताना नाश्त्यालाही घेऊन आल्या होत्या. तर उपमा, शिरा आणि जिलेबी घेऊन आल्या होत्या. उपमा ह्यांना खूप आवडतो त्यामुळे त्या घेऊन आल्या होत्या. आणि इथे आता चालू होतं माझं फोडणीचा राईस बनवत होते मी. मम्मी काय काय बनवते तू नाश्ता? उपमा आहे, शिरा आहे, जिलेबी आहे आणि इथं फोडणीचा राईस पण आहे. वाव, एवढं सगळं बघ. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज होता रविवार आणि रविवारी सकाळ सकाळीच आईने सरप्राईज दिलं आणि आई नाश्ताही घेऊन आले होते. ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. आणि ते मी फोडणीचा राईस बनवला होता. तर मी पोहे बनवणार होते, त्या म्हटलं फोडणीचा राईस बनव, सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे मग मी फोडणीचा राईस बनवला होता आणि इथे गप्पा मारत मारत आम्ही खातही होतो. आणि आता दुपारी जेवणाला काय बनवायचं हेही इथं चालू होतं. तर इथं असं ठरलं होतं की चुलीवरती मस्त नॉनव्हेज बनव. तर आजचा बेत नॉनव्हेजचा होता आणि चुलीवरती बनवणार होते आणि तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करणार होते. तर चला. आई लय भारी होणार आई भाजी आजच्या. आजची भाजी भारी होणार म्हणजे. त्या दिवशी पण मस्त झाली होती. टेस्टच वेगळी येते ना. असंच मसाला भाजून टाकायचा. हा आपण ह्याच्यावरच केलं होतं त्या दिवशी पण. वाटून पण मसाला लय भारी लागतो ना. हो खूप छान होतं. असं मोटरसायकल आता आहे ना मी ह्याला भाजलं जरा, तोपर्यंत आहे ना चिकनची तयारी करते. ह्याच्यावरती शिजायला टाकून आपण. हा आता जाऊ द्या ह्याच्यावरती. हे बारीक केलं हे लावून. हे वाळलेलं आहे ना पूर्ण. हे राहू द्यायचं लागणार आहे. मी आले चिकन घेऊन. तरी ते चिकन मस्त 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर धना पावडर आणि हळद ॲड केले होते. आणि याला मस्त लावून ठेवलं होतं मी मसाला होईपर्यंत बाहेर. नको नको ते नाही, ते राहू द्या. आता सध्याला एकच बस होते. हा ना बस की. काय होतं त्या बाया आल्या असताना सगळं लागतं. एवढे जड जड लागतं ते नाही नेलं असतं माहिती पण तुम्हाला किती लागते तवा? का? कशाला गोळा लागू दे, करता? लागू दे. आता जर उरूस आला तरी आई पाया- लाकडं इथं आणत जा. लाकडी इथं आणत जा म्हणतो. पैसे देत नाही पेटला. झोपणारच म्हणले झालं ना मला स्वयंपाक म्हणजे येतो मी जरा वेळ पडतो म्हणलं ठीक आहे सांग. हा करू इथं सावली आहे. नाही वेळ लागत. आता त्या दिवशी बघितलं ना आपण किती पटकन बनलं होतं. आता आहे ना मी आई हे झाकून ठेवते आणि मी आवाज दिल्याच्या नंतर मग तुम्ही काय करा म्हणजे आता हे गरम झालं ना पाणी.
पाणी ठेवते गरम व्हायला आणि मी आता आवरून घेते आतमध्ये. तोपर्यंत मी आवाज दिला की मग ह्याच्यामध्ये पाणी टाका. जेवणामध्ये आणि अशी पोरं आहेत ना ते म्हणतात नाही आम्हाला चपातीच पाहिजे. आळ्यांचा म्हणता येईल मेहून गरम होतोय. आळ्यांचा म्हणता येईल मेहून गरम होतोय. बघा ना त्यांना माहिती. आतमध्ये वेळ लावले बाहेर ते लावले नाही आतमध्ये नाही. तुम्ही बी आणा एखादा मोबाईल. बाबा आदेश म्हणायचं. बाबा आदेश सगळ्यांचं हा बाबा आदेश म्हणायचं. आदेश दादा दादा व्हायरल होते ना. काय दादा व्हायरल होते नाही आईला म्हणलं. दिवस नको ठेवू येते नाही संपलं ना. लय दिवस नाही 8 दिवस झालं होतं दळून फक्त. त्यालाच आवडतं अथर्वला. आता आज टाकायला लागेल परत मला दळून. मम्मी झाला का? काय होतं किरवास चुलीवरची भाकर बघा एकदम चमचमीत आणि कुरकुरीत. तरी ते माझा स्वयंपाक पण झाला होता. आणि हे बघा उलतायला गेले आणि भाकरीमध्ये उलतानच हे झालं आणि भाकर तसे झाले होते. आम्ही हसत होतो. तर इथे जेवायला वगैरे सगळे बसले आणि आता जेवण वगैरे केलं होते. आराम करायला गेले सगळे. आणि मग माझं काय भांडी वगैरे हे सगळ्या गोष्टी. आणि मला मेहंदी लावायची होती केसांना. तर मेहंदी मी रात्रीच भिजवली होती. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते की मी कशी मेहंदी लावते. तरी ते पाणी ठेवलं होतं मी उकळायला आणि त्याच्यामध्ये चहापत्ती टाकली होती आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी ॲड केल्या होत्या. तर इथे मी कलोंजी घेतले होते, परत जवस घेतलं होतं, मेथी दाणे आणि आवळा घेतला होता. जास्वंदीची पाने, कढीपत्ता आणि फुले घेतली होती, तेही मी त्यामध्ये ॲड केले होते. आणि त्याला चांगलं शिजून उकळून दिलं होतं आणि थंडही होऊन दिलं होतं. तरी ते मी नुपूर मेहंदी घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिटा टाकलेले आहे, आवळा पावडर टाकलेले आहे. तर इथे मी पाणी पण ॲड करत होते. आता ते उकळून थंड झालं होतं आणि मला पाणीही कमी पडलं होतं. तर मी पाणी परत त्यामध्ये ॲड केलं, थंड पाणी, आणि ते गाळून घेतलं आणि मिक्स करून घेतली होती मेहंदी. तरी ते दही पण ॲड केलं होतं मी आणि मिक्स करून घेतलं होतं छान.
आणि रात्रभर ठेवलं होतं झाकून. आणि इतका छान रिझल्ट आहे ना मेहंदीचा. माझे केस खूप गळत होते आणि मी हे 1-2 वेळा लावल्याच्या नंतरच माझी केस गळती थांबली होती. त्यामुळे मी 1-2 महिन्यातून लावत असते. तर मला टायफॉइड झाला होता दिवाळीमध्ये आणि 1 महिनाभर ते ताप ये जा होत होतं ना, त्यामुळे माझ्या केसांवरती खूपच परिणाम झाला होता. तर त्यामुळे मग मी ही मेहंदी चालू केली लावायला. आणि खरं सांगते रिझल्ट खूप छान आहे. माझी केस गळती थांबली. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला लावल्याच्या नंतरच समजेल रिझल्ट. खूपच सिल्की आणि शायनी झाले होते केस. तर इथे बघू शकता मेहंदीला किती छान कलर आला होता. खूपच छान कलर आला होता. आणि लावल्याच्या नंतर मी केस जेव्हा धुतल्यात तेव्हाही खूपच सिल्की झाले होते. बिलकुल गुत्ता वगैरे होत नाही, कारण की त्यामध्ये आपण दही आणि आवळा पावडर मिक्स केलेले आहे. परत जवस आहे, त्यामुळे बिलकुल पण असं होत नाही, तुटत वगैरे नाही केस. बघू शकता किती शाईन आली होती केसांना आणि खूप सिल्की झाले होते. खूपच सिल्की आणि शायनी केस झाले होते. खरं सांगते गुत्ता बिलकुल नव्हता झाला. खूप छान आहे, नक्की ट्राय करा. तरी ते सगळे उठले होते आता आणि चहा वगैरे पण झाला आणि आई दादाही निघाले होते आणि हेही निघाले होते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर. चालतंय दादा मग या. हा येते मी पण. आता काय उद्याचा दिवस मध्ये आहे, परत येणारच. हा अथर्व आर्यनला ठेवणार आहे तिकडच. हे घरी येत, हे नाही थांबायचे. त्यांना एकच दिवस झोप आहे ना, परत ते चालू राहणार तमाशा. हे झोप लागणारची नाही तिथं मग. हा पोरं त्यांना तर कुठं आवड आहे, ते पण झोपतात ना, झोपायची ना आवाजाने. म्हणून मग आपलं घरी झोपण निवांत. चालते बाय. बाय करा आई, बाय करा. चालतंय.